बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या सुरुवात करूयात। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजन पाटील विरोधात उमेश पाटील राजकारण तापलंय। मोहोळ तालुक्यातील प्रचार सभेच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले। नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील चोपडा इथे काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। या बैठकीत युतीबाबत कार्यकर्त्यांचं मत जाणून घेण्यात आले। नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजताच सांगली जिल्ह्यातील जत शहरात राजकीय घडामोडींना वेग आलाय। काँग्रेसचे नेते अशोक बनेनवर, त्यांची पत्नी माजी नगराध्यक्ष शुभांगी बनेनवर यांच्यासह आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकत्र येऊन लढू अशी साद संजय काका पाटील यांनी रोहित पाटील यांना घातली आहे। सिद्धेवाडी मध्यम प्रकल्पाचा डावा उजवा कालव्याच्या कामाबाबत मी खासदार असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 2023 मध्ये पाठपुरावा केला होता असं त्यांनी म्हटले। जळगाव जिल्ह्यातील चोपडा नगर परिषदेच्या 15 प्रभागात 74 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत। 10 नोव्हेंबरपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार आहे। ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागांच्या आरक्षणाची सोडत येत्या मंगळवारी काढण्यात येणार आहे। ठाणे महापालिकेची सोडत तलावपाळी इथल्या गडकरी रंगायतनमध्ये तर नवी मुंबई महापालिकेची सोडत वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडणार आहे। खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी भिवंडीमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या भातशेतीच्या नुकसानीची पाहणी केली। यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं। भिवंडीच्या पुंडास गावातील निखिल केणे या कुस्तीपट्टूनं रायगड इथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेतील 17 वर्षीय वयोगटातील 48 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे। राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी पात्र ठरल्यानं गावाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या निखिलचं ग्रामस्थांनी वाजत गाजत स्वागत केलं। ठाकरे गटापाठोपाठ आता भाजपनं काँग्रेसलाही धक्का दिलाय। काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि प्रदेश सचिव संतोष केणे आणि कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यामुळे डोंबिवली आणि कल्याण ग्रामीणमध्ये काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय। मावळमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषदेच्या शर्यतीसाठी पहिला उमेदवार जाहीर केलाय। मावळचे आमदार सुनील शेळके यांनी कारला खडकाळा गटातून दीपाली हुलावळे यांच्या उमेदवारीची घोषणा करून राजकीय वातावरणात नवा रंग भरलाय। लोणावळा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार निवड प्रक्रियेला गती मिळालेली आहे। शहरातील 13 प्रभागांमधील 27 जागांसाठी एकूण 42 इच्छुकांनी आपली नावं अर्ज केली होती। यापैकी पहिल्या टप्प्यातील 11 उमेदवारांची घोषणा लोणावळा भाजप कार्ड कमिटीच्या बैठकीत करण्यात आली आहे। धनगर आणि बंजारा समाज आदिवासींमध्ये सामावून घेण्यासाठी लढा देत आहेत, मात्र त्यांना हे आरक्षण कधीही मिळू शकत नाही असं राष्ट्रवादी आमदार किरण लहामटे यांनी स्पष्ट केलं। संविधानानं आम्हाला हे आरक्षण दिलेलं असून तुमच्या जातीचे नेते त्यांची पोळी भाजून घेण्यासाठी तुमचा वापर करत असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांनी केली आहे। संसदेचं हिवाळी अधिवेशन 1 डिसेंबर ते 19 डिसेंबर दरम्यान होणार असल्याची घोषणा केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी केली आहे। तर हे अधिवेशन कमी कालावधीचं असल्याबद्दल विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे। हे अधिवेशन 3 आठवड्यांचं असलं तरी त्यात प्रत्यक्ष कामकाजाचे 15 दिवसच असणार आहेत। आता एक मोठी बातमी, राष्ट्रवादी अशी औलाद आहे जी सत्तेशिवाय राहू शकत नाही। दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत अशी घणाघाती टीका धाराशिवचे शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी केली आहे। पाण्यातून मासा काढल्यावर जसा तडफडतो तसं राष्ट्रवादीचं सत्तेसाठी आहे अशी टीका सावंत यांनी केली आहे। राहुल मोटेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावरून सावंत यांनी ही घणाघाती टीका केली। तानाजी सावंत यांनी ही टीका केलेली आहे। राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नसल्याचं त्यांनी म्हटलंय। स्वातंत्र्य केल्यानंतर त्या दिवसापासून मी एकमेव आमदार होतो महाराष्ट्रातला बोलणारा युतीतला। हे फार दिवस राहणार नाही, कारण राष्ट्रवादीची औलाद अशी आहे सत्तेशिवाय राहू शकत नाही। पाण्यातनं मासा बाहेर काढल्यावर जसं होतं तसं होतं आणि वर्षात आलंच ते। आणि त्यावेळी सुद्धा मी सांगत होतो की दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत, वेगवेगळ्या नाही। ह्याचा प्रत्यंतर तुम्हाला गेल्या 10 दिवसात गेल्या महिन्याभरात आला असेल। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात।
पुणे महापालिकेनं मिळकत थकबाकीदारांसाठी अभय योजना जाहीर केलेली आहे. जुन्या हद्दीसह समाविष्ट गावातील सर्व प्रकारच्या मिळकतींसाठी दंडाच्या रकमेत 75% सूट देण्यात येणार आहे. येत्या 15 नोव्हेंबर ते 15 जानेवारीपर्यंत ही योजना राबवण्यात येणार आहे. बेस्टमध्ये तब्बल 30 ते 35 वर्ष सेवा बजावल्यानंतर निवृत्त झालेल्या 4,500 कर्मचाऱ्यांची देणी प्रशासनानं 4 ते 5 वर्षांपासून थकवल्यानं त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यामध्ये ग्रॅच्युटी, कोविड भत्ता आणि वेतन फरकाच्या रकमेचा समावेश आहे. मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कोस्टल रोड म्हणजेच वर्सोवा भाईंदर प्रकल्प मुंबई महापालिकेनं हाती घेतलाय. त्याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं नुकतीच तत्वतः मान्यता दिली आहे. मात्र प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या 346 हेक्टर जमिनीचं संपादन अद्याप बाकी आहे. त्याला गती देण्यासाठी सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील पीक आवरला अवजड वाहनांसोबतच टँकर कारणीभूत मानले जात असून या वाहनांमुळे आता भर दिवसाही कोंडी होते आणि इथे होणाऱ्या कोंडीमुळे 25 मिनिटांचा प्रवास 45 मिनिटांवर लांबला असून कारवाई करूनही काहीच फरक पडत नसल्याचं चित्र आहे. राज्य परिवहन महामंडळाला दिवाळीच्या हंगामात अतिरिक्त उत्पन्न कमवता आलं नाही. दैनंदिन वाहतूक अहवालानुसार प्रतिदिन सवलत मूल्य रकमेसह प्रवासी तिकिटांमधून मिळणाऱ्या महसुलात तब्बल 6 कोटी रुपयांची तूट आली असून ऑक्टोबर महिन्यात सुमारे 180 कोटी रुपयांचा फटका बसल्याची माहिती मिळाली आहे. म्हाडानं गेल्या वर्षी काढलेल्या मुंबईतील घरांच्या सोडतीमधील दिंडोशीतील शिवधाम कॉम्प्लेक्स आणि खडकपाडा येथील शिवनेरी गृहनिर्माण सोसायटी या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळालेलं नाही आणि त्यामुळे या योजनेमधील 222 विजेते वर्षभरापासून घराचा ताबा कधी मिळणार या प्रतीक्षेत आहेत. कोकण रेल्वेवर मागील 26 वर्षांपासून मालवाहतुकीच्या क्षेत्रात वेगवान मार्ग तयार करणारी रोरो सेवा सुरू आहे. या सेवेद्वारे देशभरात जीवनावश्यक आणि अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येतोय. आता रोरो सेवेच्या वॅगनची वाहन क्षमता 50 टनावरून 57 टन करण्यात आली आहे. त्यामुळे 57 टनापर्यंत ट्रकची वाहतूक करणं शक्य झालंय. 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील परवडणाऱ्या घरांचं सुधारित निकष म्हाडानं निश्चित करून तसा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवला. यानुसार मुंबईसाठी 90 लाख रुपये तर मुंबई महानगर परिसरासाठी 60 लाख रुपये असे परवडणाऱ्या घराचे निकष निश्चित करावेत असे प्रस्तावित करण्यात आले. याबाबत पाठपुरावा करूनही राज्य शासनानं अद्याप सुधारित निकष जारी केलेले नाहीत. त्यामुळे अशा योजनांमध्ये निर्माण होणाऱ्या परवडणाऱ्या घरांच्या किमतींमध्ये एकवाक्यता नसल्याचं आढळून आलंय. महानगरपालिका प्रशासनानं राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि अन्य बाबींची जबाबदारी कंत्राटदाराकडे सोपवण्यात आलेली आहे. मात्र कंत्राटदाराकडून कर्मचाऱ्यांना कुठलीच वेतनवाढ, प्रसूती रजा, भविष्य निर्वाह निधी, आरोग्य विमा योजना आदी लाभ देण्यात येत नसल्याचा आरोप म्युनिसिपल कर्मचारी कामगार संघटनेनं केला आहे. त्याविरोधात येत्या 17 नोव्हेंबर रोजी आझाद मैदानात बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय कामगार कर्मचाऱ्यांनी घेतलाय. कढईचं तेल शरीरासाठी आरोग्यदायी असतं आणि फिटनेस राखणारी लोक या तेलाला आहारात समाविष्ट करून घेतात. त्यामुळे या तेलाची मागणी वाढते. मात्र या तुलनेनं कढईचं उत्पन्न कमी घेतलं जातंय. मुंबईमध्ये हे तेल 250 ते 540 रुपये प्रति लिटर आहे. तर गेल्या 6 महिन्यात कढई तेलाचा भाव हा 80 ते 100 रुपयांनी वाढलाय. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 2 डिसेंबरपासून पुणे ते अबुधाबी ही विमानसेवा सुरू होणार आहे. एअर इंडिया एक्सप्रेस विमान कंपनीनं शनिवारी या हवाई मार्गाबाबत शनिवारी घोषणा केली. पुणे विमानतळावरून दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी पुणे ते अबुधाबी विमान उड्डाण होणार आहे. मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक आज असणार आहे. रेल्वे मार्गाच्या दुरुस्ती, देखभाल आणि अभियांत्रिकी कामांसाठी हा ब्लॉक घेतला जाणार असून प्रवाशांना अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन प्रशासनानं केलं. मेट्रो आता मुंबईच्या मोठ्या भागात पोहोचले आहे. अनेक मार्गांवर बांधकाम देखील वेगानं सुरू आहे. मेट्रो लाईन 4च्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई मेट्रो लाईन 4 वडाळा ते ठाणे कासारवडवली प्रकल्प वेगानं प्रगतीपथावर आहे. यावर्षी डिसेंबरमध्ये या मार्गावरील 4 स्थानकांवर काम सुरू होईल असा विश्वास आहे. दिवाळीमध्ये पडलेल्या पावसामुळे मुंबई शहरात प्रदूषण कमी पातळीवर राहिलं. मात्र पाऊस थांबल्यानंतर हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा खराब पातळीवर नोंद होत चालली आहे. शुक्रवार पाठोपाठ शनिवारी मुंबईच्या हवेची गुणवत्ता ढासळली. शहराच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक 117 अंकांवर नोंदवला गेला. हवेमध्ये धुळीचे कण वाढल्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते. पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदाच्या 171 जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठी तब्बल
40,000हून अधिक अर्ज आलेले आहेत. पण महापालिका प्रशासनाकडून गेल्या वर्षभरापासून वेळकाढूपणा केल्यानं आता वेळ अपुरा आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये ही भरती अडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या 1.5 महिन्यात आलेल्या दसरा आणि दिवाळीमुळे मागे पडलेली महावितरणाची वीज बिल वसुलीची मोहीम नोव्हेंबर महिन्यात तीव्र करण्यात आली आहे. पुणे परिमंडळात अकृषी ग्राहकांकडे तब्बल 436 कोटी रुपये थकलेत. थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणानं उपविभागनिहाय पथकं तयार केली असून प्रत्येक कर्मचाऱ्याला वसुलीचं टार्गेट देण्यात आलंय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विषयांकित परीक्षेसंदर्भात मोठे बदल करण्यात आले असून उमेदवारांसाठी नवं प्रवेशपत्र अनिवार्य करण्यात आलंय. आयोगानं प्रशासकीय कारणास्तव 28 सप्टेंबर रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलत ती 9 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्याचा निर्णय घेतलाय. परीक्षेचं वेळापत्रक बदलल्यामुळे नवीन बैठक व्यवस्था तयार केली असून त्यानुसार नवं प्रवेशपत्र जारी करण्यात आलंय. अखेर पावसानं काढता पाय घेतला असून थंडीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भागात थंडीचं आगमन झालंय. 10.8 अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवून महाराष्ट्रात पहिल्या थंडीची स्थिती जळगावनं अनुभवली आहे. हे किमान तापमान सरासरीपेक्षा 5 डिग्रीनं खाली नोंदवलं गेलंय. राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली आहे. रस्त्यांवर सर्वत्र खड्डेच खड्डे दिसत आहेत. या खड्ड्यांमुळे अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या गंभीर समस्येची दखल मुंबई उच्च न्यायालयानं घेत राज्यातील महापालिका प्रशासनाची कानउघडणी केली असून अपघात झाल्यास संबंधितांना 50,000 ते 6 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. गेल्या आठवड्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला होता. या आठवड्याच्या सुरुवातीलाच पावसाळी वातावरण निवळलं असून किमान तापमानासह कमाल तापमानातही झपाट्यानं घट होते आहे. त्यामुळे आता गारठा आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किमान तापमानात घट होण्याचा अंदाज आहे, तर विदर्भात किमान तापमानात वेगानं घट व्हायला सुरुवात झाली आहे. मधुमेह किंवा हृदयविकार यासारख्या व्याधी असल्यास अमेरिकेत कायम वास्तव्यासाठीचा व्हिसा घेऊ इच्छिणाऱ्या परदेशी नागरिकांचा व्हिसा नाकारला जाऊ शकतो. ट्रम्प प्रशासनानं गुरुवारी तसे निर्देश जारी केले आहेत. त्यामुळे ज्यांची मुलं अमेरिकेमध्ये स्थायिक झालेली आहेत अशांच्या आईवडिलांना यापुढे कायमस्वरूपी वास्तव्याचा परवाना म्हणजेच ग्रीन कार्ड मिळणं अधिक अवघड होणार आहे. आता एक मोठी बातमी. राज ठाकरे यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे. मनसेचे नेते, मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची तसंच इतर शहर अध्यक्षांची 11 वाजता शिवतीर्थ इथे बैठक होणार आहे. आगामी निवडणुकीच्या निमित्तानं मनसेच्या रणनीतीबाबत आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं राज ठाकरे युतीबाबत स्पष्टता देतील का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्याबाबत शरद पवार यांनी मोठं विधान केलंय. महाविकास आघाडीनं एकत्र बसून निर्णय घ्यावा, काँग्रेसनं टोकाची भूमिका घेऊ नये असा सल्ला शरद पवार यांनी काँग्रेस नेत्यांना दिलाय. तर महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत यावर चर्चा होईल असं देखील शरद पवार म्हटले. आम्हाला असं वाटतं एकत्र बसून पर्याय देऊ शकत असेल तर तेवढी टोकाची भूमिका कशी घेऊन काँग्रेसने सुद्धा विचार करावा. पण मी आत्ता सांगू शकत नाही. उद्या आमची बैठक आहे ना, उद्याच आमची बैठक. त्या बैठकीत साधारणतः सगळ्यांसोबत होऊन निर्णय होईल. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. यंदा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये भूजल पातळी सकारात्मकपणे वाढलेली आहे आणि त्यामुळे बहुतेक तालुक्यात टँकरवर कमी प्रमाणात अवलंबून राहावं लागणार आहे. मात्र शहरी भागात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जात असल्यानं शहरात पाणी टंचाईच्या झळा सुरूच आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून थंडीचा कडाका वाढू लागलाय. रात्रीचं तापमान हे 12.6 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलंय. हवामान खात्यानं पुढील काही दिवसात रात्रीचा पारा आणखी घसरण्याचा इशारा दिलाय. विमानसेवेमुळे सोलापूर शहरही हवाई क्षेत्राशी अन्य शहरांना जोडलं जात असून सोलापूर मुंबई, सोलापूर गोवा या विमानसेवेनंतर आता बेळगाव बंगळुरूसाठी विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय विमानसेवा कंपनीनं घेतलाय. उद्यापासून सोलापूर, मुंबई, बेळगाव या हवाई मार्गावर दररोज विमानसेवा मिळणार आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील डोंगरथडी भागात असलेल्या बोरोळा शिवारात शेतकऱ्यांना बिबट्याचं पिल्लू आढळलं। याच ठिकाणी मादी बिबट्या देखील दिसल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। घटनेची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी तात्काळ वन विभागाला कळवलं। मुळशीमध्ये वारकरी संप्रदाय समाजाकडून दिंडी काढण्यात आली आहे। सलग 69 वर्षांची अखंड परंपरा जपत नारायण देवाच्या मंदिरात अभिषेक, आरती आणि कीर्तन सेवा करून पायी दिंडी भक्तीच्या वाटेवर आळंदीमध्ये माऊलीच्या भेटीला निघाली आहे। रायगडमधील मुरुड तालुक्यातील काशीद समुद्रकिनारी सहलीसाठी आलेल्या 2 मुलांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालाय। अकोल्यातून शिक्षक 12 विद्यार्थ्यांची सहल घेऊन काशीद समुद्रकिनारी आले होते। दरम्यान पोहताना तोल गेल्यानं 3 विद्यार्थी वाहून गेले। यापैकी 2 विद्यार्थी बुडाले तर एकाला वाचवण्यात यश आलं। पुण्यातील डॉक्टर अंकुर पटवर्धन यांनी अतिदुर्मिळ अशा वनस्पती जपण्यासाठी घराच्या टेरेसवर मोठी बाग बनवली आहे। पश्चिम घाटात आढळून येणाऱ्या सुमारे 80 पेक्षा जास्त दुर्मिळ वनस्पती आणि झाडं तसंच झुडपं, वेली यांचं संवर्धन त्यांनी केलंय। वाहतूक महासंघाच्या परिवहन आयुक्तांच्या दालनासमोर वाहतूक महासंघाचे सातारा अध्यक्ष प्रीतम हातेकर यांनी केलेल्या उपोषणाला यश आलंय। सातारा आरटीओ कार्यालयातील तक्रारी असलेल्या लिपिकाची तातडीनं बदली करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिले। राज्य पक्षी सप्ताहानिमित्त सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमात विद्यार्थ्यांनी तलावाकाठी आढळणाऱ्या विविध पक्ष्यांचं उत्स्फूर्तपणे निरीक्षण केलं आणि त्यांच्या नोंदी घेतल्या। आता एक मोठी बातमी। अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वेबसाईटचं काम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंद पाडल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला होता। दरम्यान हे आरोप निरर्थक असल्याचं प्रत्युत्तर राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या वैशाली नागवडे यांनी दिले। अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्याकडून मराठा तरुणांची सुद्धा दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप नागवडे यांनी केलाय। तर वेबसाईटच्या सुधार प्रक्रियेमुळे महामंडळाचं नवीन प्रमाणपत्र देण्याचं काम वगळता इतर सर्व कामकाज सुरळीतपणे सुरू असल्याचं महामंडळाच्या वतीनं व्यवस्थापकीय संचालक विजय देशमुख यांच्याकडून जाहीर करण्यात आल्याचं नागवडे यांनी म्हटलं। नरेंद्र पाटील यांच्याकडून राजकीय हेतूपोटी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बिनबुडाचे आरोप केल्याचं या प्रकरणावरून लक्षात येतंय, अशी टीका देखील त्यांनी केली आहे। छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वेगवेगळ्या व्यासपीठावरून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला सरकार झुकतं माप देतं असं सांगून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच माध्यमातून एमडींना सूचना करून हे पोर्टल बंद करतात। दुर्भाग्य आहे की सरकारमध्ये मंत्र्यांचा समतोल नाहीये। उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून हा सगळा कारभार होतोय। पोर्टल बंद पडल्यामुळे आज 15,000 मराठा तरुणांना ऐन सणासुदीला त्या ठिकाणी महामंडळाचा लाभ घेता आला नाही। अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वेबसाईटचं काम उपमुख्यमंत्री अजितदादांनी बंद पाडलं असे निरर्थक आरोप नरेंद्र पाटील साहेब यांनी केलेले। नरेंद्र पाटील साहेब आपल्याच महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी काल प्रेस नोट काढून सांगितलेलं आहे की ती वेबसाईट का बंद आहे। त्याच्यामुळे आपण जे आरोप करताय अजितदादांवर ते राजकीय द्वेषापोटी करताय हे नक्की झालेलं आहे। मराठा तरुणांना ची दिशाभूल करण्याचं काम आपण करताय आणि अजितदादांवर जे आरोप चुकीचे करताय। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी शिवसेना उभाठा पक्षाकडून 40 प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे स्टार प्रचारक असून या यादीमध्ये संजय राऊतांचंही नाव आहे। राज ठाकरेंनी शिवतीर्थावर बैठक बोलावली आहे। मनसेचे नेते, मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची बैठक पार पडणार आहे। आगामी निवडणुकीच्या निमित्तानं मनसेच्या रणनीतीबाबत आजच्या बैठकीत खरं तर चर्चा होणार आहे। सातारा नगरपालिका निवडणुकीमध्ये उदयनराजेंनी मनोमिलनाबाबत सकारात्मकता दर्शवलेली आहे। मात्र शिवेंद्रराजेंनी निर्णय पक्ष श्रेष्ठींवर सोडल्यामुळे सस्पेन्स निर्माण झालाय। तर मला नगराध्यक्ष व्हायचं असल्यामुळे मी खासदारकीचा राजीनामा देऊन नगराध्यक्ष होणार, अशी मजेशीर प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली आहे।
आगामी निवडणुकीसाठी मावळमध्ये भाजपकडून स्वबळाचा नारा देण्यात आलाय। मावळमध्ये पक्षाला बळ देण्यासाठी आमदार महेश लांडगेंची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। लोणावळा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाकडून सूर्यकांत वाघमारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय। मावळचे आमदार सुनील शेळके आणि भाजपच्या संभाव्य पाठिंब्यामुळे वाघमारे यांची उमेदवारी लोणावळा नगर परिषदेची निवडणूक रंगत येण्याची शक्यता आहे। भुसावळ नगर परिषद निवडणुकीसाठी माजी आमदार संतोष चौधरी आणि एकनाथ खडसेंचं मनोमिलन झालंय। या युतीला अभद्र युती म्हणत मंत्री संजय सावकारे यांनी टोला लगावला। यावर खडसेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। 70,000 कोटींचा घोटाळा करणाऱ्या अजित पवारांसोबत तुम्ही युती केली, आम्ही तर कोणताच घोटाळा केला नाही, तरी तुम्ही अभद्र युती म्हणता, अशा शब्दात खडसेंनी सावकारेंना सुनावलंय। कर्जत खोपोलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला धक्का बसलाय। आमदार महेंद्र थोरवे यांची साथ सोडून शेकडो कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला। भोरमध्ये भाजपला खिंडार पडलंय। भोरच्या माजी नगराध्यक्षा निर्मला आवारे यांनी आमदार शंकर मांडेकरांच्या उपस्थितीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला। आवारे यांच्या प्रवेशामुळे माजी आमदार संग्राम थोपटेंना मोठा धक्का बसलाय। मनमाडमध्ये शिवसेना आमदार सुहास कांदे, भाजपचे आमदार राहुल आहेर आणि शिवसेना नेते भाऊसाहेब चौधरींनी आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं बैठक घेतली। यावेळी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती। स्वराज्य शक्ती सेना पक्ष मराठवाड्यामध्ये पूर्ण ताकदीनं निवडणूक लढवेल असा विश्वास करुणा मुंडे यांनी व्यक्त केला आहे। भंगार लोकांना Z+ सुरक्षा आहे, मात्र जरांगे पाटील समाजासाठी लढतात, त्यांना सुरक्षा का नाही असा सवाल विचारत जरांगेंना सुरक्षा देण्याची मागणी करुणा मुंडे यांनी केली आहे। आगामी नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपला पराभवाची धूळ चाळण्यासाठी आम्ही मैदानात उतरणार असल्याची घोषणा शिवसेनेच्या संजय देशमुख यांनी केली आहे। वाशिममध्ये महाविकास आघाडीसोबत अधिकृत युती करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। अमरावती जिल्ह्यामध्ये भाजपनं नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलेलं आहे। धाणी, चिखलदरा, अचलपूर आणि अंजनगाव सुरजी इथे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला। वर्धा जिल्हा भाजपमध्ये नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळवण्यासाठी रीघ लागली आहे। येत्या 2 दिवसात उमेदवारी ठरणार असल्यानं इच्छुकांची भाजप कार्यालयामध्ये वर्दळ पाहायला मिळते। नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीमध्ये भाजपची बैठक पार पडली। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। दरम्यान आमची युती करण्याची भूमिका आहे, आमदार संतोष बांगर यांच्याशी चर्चा करून यावर तोडगा निघेल अशी प्रतिक्रिया मंत्री अशोक उईके यांनी दिली। बेकायदा विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या 2 संशयित युवकांना साताऱ्यातील कराड पोलिसांनी ताब्यात घेतलंय। शहरातील कृष्णा कॅनॉल परिसरात पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील पथकानं ही कारवाई केली आहे। सोलापुरात बाईक चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून 35 बाईकसह एकूण 10,98,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। नागपुरातील अजनी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे वसंत नगरात धाड टाकत गांजाच्या तस्करीचा मोठा पर्दाफाश केला। आरोपी राहुल राजेश पाटील या तरुणाच्या घरातून तब्बल 5 किलो 246 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय। दृश्यम फिल्म स्टाईलनं केलेल्या खुनाचा पुणे जिल्ह्यातील वाजे माळवाडी पोलिसांकडून उलगडा करण्यात आलाय। चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली। पत्नीचा खून केल्यानंतर त्यानं लोखंडी भट्टी तयार करून पत्नीचा मृतदेह जाळून टाकला। त्यानंतर तयार केलेली भट्टी देखील नष्ट करून टाकली होती।